नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं सगळ्यांचं कृषी साथीमध्ये मनापासून स्वागत आहे. आज तारीख आहे 27 जानेवारी 2026. चला बघूया आज आपल्या कापसाला विविध बाजार समित्यांमध्ये काय भाव मिळतोय. दिवस उगवला की प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात हाच एक प्रश्न असतो की आपण वर्षभर जे कष्ट घेतलेत, जो घाम गाळलाय, त्या आपल्या मालाला आज योग्य तो भाव मिळणार का? चला तर मग याच प्रश्नाचं उत्तर आपण आजच्या या अहवालात शोधूया. पण एक मिनिट, पुढे जाण्याआधी एक छोटीशी आठवण. जर तुम्ही अजूनही आपल्या कृषी साथी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या, म्हणजे असे रोजचे ताजे बाजारभाव तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील. चला तर मग सुरुवातच करूया एका दणदणीत बातमीने. आपण थेट चाललो आहोत अकोला जिल्ह्यातल्या अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये, जिथे आज भावांनी अक्षरशः कमाल केली आहे. अकोटमधून आलेली पहिलीच पावती बघा, उत्साह वाढवणारी आहे. सर्वोत्तम प्रतीच्या कापसाला भाव मिळालाय तब्बल 8,330 रुपये प्रति क्विंटल. वाह, काय जबरदस्त सुरुवात आहे. पण थांबा, पिक्चर अजून बाकी आहे. पुढच्या पावतीनुसार भावाने अजून एक उडी घेतलीय आणि आकडा पोचलाय 8,480 रुपयावर. आणि ही तेजी बघा, काही थांबायचं नावच घेत नाहीये. तिसऱ्या पावतीनुसार आपला भाव गेलाय 8,565 रुपयांवर. सर्वोत्तम प्रतीच्या कापसाने हा एक महत्त्वाचा टप्पा पार केलाय. खरंच हा एक उत्तम भाव आहे. आणि आता तो क्षण ज्याची आपण वाट पाहत होतो. अकोट बाजाराने आज उच्चांक गाठलाय. दिवसाचा सर्वोच्च भाव मिळाला आहे 8,575 रुपये प्रति क्विंटल. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. आपल्या सगळ्या कापूस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी ही एक खूप मोठी आनंदाची बातमी आहे. बरं, अकोटमध्ये तर भाव एकदम तेजीत आहेत, पण बाकीच्या बाजार समित्यांमध्ये काय चित्र आहे? चला आता एक नजर टाकूया परभणी जिल्ह्यातल्या सेलू आणि परभणी बाजारांकडे. इथलं चित्र मात्र थोडंसं वेगळं आहे. आधी सेलू बाजाराबद्दल बोलूया. इथे कमीत कमी भाव होता 7,500 रुपये, तर जास्तीत जास्त भाव गेलाय 8,440 रुपयांपर्यंत. आणि सरासरी भाव राहिलाय 8,370 रुपये. याच्या तुलनेत परभणी बाजार समितीत कमीत कमी भाव होता 7,600 रुपये, पण कमाल भाव मात्र 8,150 रुपयांवरच थांबला. आणि सरासरी भाव होता 865 रुपये. या सगळ्या आकड्यांवरून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होतीये की प्रत्येक बाजाराचं गणित वेगळं आहे. अकोटमध्ये भाव जरी मजबूत असले तरी इतर ठिकाणी दरांमध्ये मोठा फरक दिसतोय. म्हणूनच आपला माल कुठे विकायचा याचा निर्णय घेण्याआधी आजूबाजूच्या बाजारांची माहिती घेणं किती महत्त्वाचं आहे हे आपल्या लक्षात आलं असेल. आणि हो, या बदलत्या भावांवर रोजच्या रोज लक्ष ठेवायचं असेल तर आपलं कृषी साथी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, म्हणजे रोजचे भाव थेट तुमच्या मोबाईलवर मिळतील. ही महत्त्वाची माहिती फक्त स्वतःपुरती मर्यादित न ठेवता आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचावी, यासाठी हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर नक्की शेअर करा. धन्यवाद.